नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज़ में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज़। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार। हाय गाइस, आज हम पहुंचे हैं अलकापुरी में और यहाँ जो है हम देख रहे हैं बहुजन विकास आघाड़ी की रैली जो है जा रही है। श्री ठाकुर जी आए हुए हैं और उनके पीछे काफ़ी कार्यकर्ता हैं। हम कुछ लाइव तस्वीरें दिखाने जा रहे हैं आपको। सुमारासारख्या ठिकाणी 3 वेळा हिंदू मुस्लिमची भानगडी झाली. हे कधीच 35 वर्षामध्ये आपण असताना झालं नव्हतं. 1 वर्षामध्ये भानगडा लागायला चालू झालं. एवढं चांगलं परिवर्तन आपल्याला पाहिजे आहे का? आपल्या एरियामध्ये शांती राहिली ना तर बारकीसारखी कामं तर होत राहतील. महत्त्वाचं काय, एक दुसऱ्यासोबत आपण मिळून मिसळून राहायला पाहिजे का नाही? भानगडी लावणाऱ्यात हे वरतून येतात की अमुक अमुक एरियामध्ये हा भानगडा लावा. फायदा कोणाचा होतो तो नेत्यांचा होतो. केसेस कोणावर पडतात तर आपल्या सामान्य माणसांच्या अंगावर केसेस पडतात. आयुष्यभर कोर्ट कचेरी करून आजपर्यंत हे सगळे धंदे आपल्याकडे झाले नव्हते. अचानक 1 वर्षामध्ये हे सगळे चालू झाले. पण सगळ्यांना माहिती आहे कोणी किती कामं केलेली आहे. हे मी मगाशी बोललो की चिखलामध्ये चालत जायला लागायचं आहे आजच्या परिसरात. आज ठिकठिकाणी प्युअर ब्लॉक्स लागले आहेत, स्ट्रीट लागले आहेत. पाणी चालू झालं ना याला. ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक चोरी करून पाणी विकायला लागले. बघितला का तो व्हिडिओ? म्हणजे बोलायला काय बोलतात की 35 वर्षात काही काम नाही झालं. एवढी मोठी टाकी लावल्यानं पाणी विकायचे धंदे चालू केले. किती मोठी पाण्याची टाकी लावतात. म्हणजे ह्या पद्धतीच्या लोकांना जे काम करतात त्यांना बोलून आणणार आहे. म्हणजे ते काही काही व्यक्ती असतात. तू मेरा वीडियो निकालता है? दादा गेले पुढे. बस ठीक आहे सर. पण तो आहे रहेगा ना. खराब झालंय. आम्हाला पाण्याची सोय नाही, काही नाही. आम्ही दुसऱ्यांच्या दरवाजे जाऊन 4-4 डबे पाणी आणतो. नलाचा पाणी सुद्धा मला 1 महिना झाला. मग त्या टायमाला नगरसेवक कुठे असतात? गेला ना तो. गेला ना दुसऱ्या कोणच नाही पक्षात. आले. त्या टायमाला कोणी काम केलं? गेला ना नगरसेवक दुसऱ्या पक्षामध्ये. म्हणून नवीन टीम दिली. बघा, आमचं म्हणणं कसं, जसं आज तुम्ही आले तसं महिना आमच्या इथे फेरी झालं. काय आमचे अडचणी तुम्हाला आम्ही सांगू शकतो. आज तुम्ही वोट मागता, ठीक आहे. आम्ही 4 काय आम्हाला तुम्ही 5 सांगणार ना, आम्ही 5 वोट पण देऊ तुम्हाला. 4च द्या. नाही, हे सांगते. 4 नाही, 5 पण आम्ही हे करू तुम्हाला. आमच्या घरातले 5 लोक, 5ही लोकांना तुम्हाला द्यायला सांगू. पण जेव्हा आमच्या अडीअडचणी आहेत त्या टायमाला पण तुम्ही उपस्थित राहा. आता तुमचे कामाला तुम्ही आले त्या टायमाला पण या ना. आपण आता कशावर उभे आहेत? जमिनीवर आहे. काय लागलाय का? हे इथे लागले. मग तिकडे या तुम्ही बघा. पोरांना मच्छरांमुळे मलेरिया, टायफॉइड सगळं व्हायला लागले. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ. ऐकल्या ना तुम्ही? वेगवेगळ्या ठिकाणी नवीन कामं होतात, लोकसंख्या वाढते, नवीन कन्स्ट्रक्शन होते. जसे जसे रस्ते बनतात तिकडे गटारं बनतात. गटारं बनली का त्याच्यावरती स्लॅब लागतात, झाकणं लागतात. कधीतरी ती झाकणं तुटतात. तुमच्या कामाची जबाबदारी ह्या चौघांची. पासकोल में आओ. त्यांच्या पाहिजे. मी मगाशी तेच तर बोललो. आपण 6 वर्षाआधी प्रशासन बसलंय. त्याच्या आधी जेव्हा आपले नगरसेवक होते, आपली एक पाणी पुरवठ्याची कमिटी होती. अख्ख्या तालुक्याचं टायमिंग आपली कमिटी कोऑर्डिनेट करायची की कुठल्या एरियात पहिला सोडायचं, मग ते बंद करायचं, दुसऱ्या एरियातच चालू करायचं. म्हणून ते फोर्सनी पाणी आहे. हे प्रशासक जेव्हापासून बसलंय हे सगळं मिसमॅनेजमेंट त्यांच्यामुळे चालू झालं. आज मी तुम्हाला काय विचारलं की आपण कुठे उभे आहेत, तर पेवर ब्लॉक्स लागलेले आहेत का नाही लागले? हे कोणी लावले? आपल्याच कार्यकर्त्यांनी लावले ना. तुम्ही जे बोलतात गटाराचं काम आहे, मी आश्वासन तुम्हाला देतो, मी करून देईन. गटर बनवले कोणी, लाद्या नाही लावले त्याच्यावर. मी जबाबदारी घेतो ना, मी आम्ही करून किती देईन. वेळेला मोर्चे घेऊन पण गेले त्यांच्याकडे, पण अजून काहीच काम नाही झालंय. ते गेले. आता नवीन टीम. आता ती नवीन टीम पण आम्ही बघूया. हे आमचं काम किती हे करणार. माझी जबाबदारी माझ्या मी घरात करणार. 50 माणसांचा वोट तुम्हालाच येणार. माझी जबाबदारी मी काम करतो. माझी जबाबदारी मी काम करतो. आता तुम्ही आम्हाला मग तोंड दिला, मान दिला ना, का माझी जबाबदारी मी पण बोलते. आमच्या घरातली सगळी वोट तुम्हालाच जाणार. ही माझी आमची जबाबदारी जबाबदारी. माझी जबाबदारी
हे ज्या अधिकाराने आणि हक्काने तुम्ही बोलतात ना ते मनापासून आम्हाला आवडतं. माणूस भांडतो कोणाबरोबर? आपल्या लोकांना. आता इकडची माणसं सगळी राहिले पण जे आदिवासी पाडा आमचा आहे ना गरिबांचा तो पाठी तसाच राहिला त्यांना कोणीच हे करत मला कामाची लिस्ट द्यायची. मला कामाची लिस्ट द्यायची. गटर एक एक गटर बघणं तुम्ही एवढे भरलेत ना दलदल झालंय ते. मला कामाची लिस्ट द्यायची. तुम्ही बोलता ते बरोबर आहे ना. हे 6 वर्षापासून प्रशासक बसलेलं जबाबदारी त्यांची आहे. तुम्ही बोलतात ते 100% योग्य आहे. मला मोठ्या माणसाचं काय नाही पण मुलं आजारी पडतात त्यांना दवाखान्यात ऍडमिट करा हे करा किती आम्हाला पण मला कामाची लिस्ट द्यायची. माझी जबाबदारी मी तुमची कामं करून देतो. तुमची जबाबदारी ती आमची जबाबदारी तुम्हाला वोट द्यायची. थँक्यू. दादा के सामने आपको भरोसा देता हूँ. मैं हिंदी ही बोलतो आहे. दादा के सामने मी तुम्हाला शब्द देतो. तुमच्याशी मराठीत बोलतो बाकी लोकांना मैं हिंदीत बोलतो. ये जो 4 नगर सेवक के उम्मीदवार है आपने चुन के दिया तो जैसा आज मांगने आए हैं ना संडे टू संडे 4 में से एक हर 1.5 महीने में कोई तो एक. हमें सब बड़ा एरिया है ना अभी तो बहुत लंबा एरिया हो गया है. 35,000 34,000 वोटर हो गए. इसमें से कोई भी एक नगर सेवक यहाँ पे आके बैठेगा यहीं पे आपकी समस्या सुनेगा और यहीं पे सुलझा करके देगा. अगर नहीं सुलझ पाई तो दादा से बात करके हमारे लोक नेता अप्पा से बात करके आपकी समस्या जगह पे सुलझा के देगा. ये दादा के सामने वादा करता हूँ. नहीं किया तो फिर दादा बैठे और चढ़ाएंगे लोगों संडे के बीच में नहीं आना. नहीं संडे टू संडे हर एरिया में. मी उलटा टांगू शकतो एवढा भरोसा आहे. वही लाइन्स में चारों उम्मीदवार यहाँ पे काम करेंगे. हर इलेक्शन में आप 1 मत देते थे. इस बार आपको 4 मत देने का. उसमें का पहला मत अपना गलती से फॉर्म में मिस्टेक हो गया इसलिए मैडम अपक्ष उम्मीदवार के तौर पे मतलब है अपने ही पार्टी के लेकिन वो गलती से फॉर्म में थोड़ा सा गड़बड़ हो गया इसलिए वो अपक्ष उम्मीदवार के तौर पे आ गए. तो मैडम का निशानी है अंगूठी. याद रखने को तो बहुत आसान है और बाकी तीनों निशानी अपनी हर इलेक्शन की तरह सिट्टी. तो चारों बटन आप जब तक नहीं दबाएंगे तब तक आपका मतदान का प्रक्रिया पूरा नहीं होगा. तो आप सबको विनंती है कि पहला बटन और वो सिर्फ इस प्रभाग में बाकी हर जगह पे सिटी निशानी है लेकिन इस प्रभाग में पहला अंगूठी पे बटन दबाने का बाकी 3 सिटी पे बटन दबाने का इतने विनंती करता हूँ. आप सभी का आशीर्वाद ये चारों उम्मीदवारों पे रहेगा इतने विनंती करता हूँ. 2 शब्द खत्म करता हूँ. जय हिंद. जिसका भी कुछ जावेद भाई ने अभी निवेदन किया है दादा से कि आप लोगों की कुछ समस्याएं हैं. हमने तो अपना बोल दिया आपका भी तो सुनना चाहिए. जैसे कि मैंने आपको बताया था आप लोगों ने बोला था मुझसे कि हमारा जो घर है लोड बेरिंग नोटिस आता है दादा इनको 1 घंटे में खाली करा के तोड़ देते हैं. तो इनका ये विषय था कि अगर हम दादा को मदद करते हैं तो हमको आगे क्या सिक्योरिटी मिल सकती. परिवर्तन के फायदे आप सबने देख लिए. देखे ना सब लोग ने कि परिवर्तन के कैसे गरीबों को वो फेरी वाले रहेंगे लोड बेरिंग वाले रहेंगे चाल में के रहने वाले. देखा कि नहीं देखा कि परिवर्तन आज तक किसी ने कभी तकलीफ सहन किया था क्या? मतलब ये लोग पूछते ना 35 साल में क्या किया 35 साल में क्या किया. 35 साल में वसई तालुका में शांति बनाए रखा. जैसे ही परिवर्तन हुआ अब सब लोग गवाह. बाजू के 2 बिल्डिंग रहेंगे इधर 41 बिल्डिंग रहेंगे और अहमद नगर की 3 बिल्डिंग रहेंगे. हर जगह पे गरीब लोगों को सिर्फ तकलीफ देने का काम किया. आने वाले अपन ही है. हर किसी को कैसे संभालने का ना हमारा जवाबदारी है. देख लेंगे लोग. देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज़. मैं अर्चना, मुंबई. नमस्कार.